धमक्या तर मिळाल्या भरपूर, पण न मार खाता इकडे आलो आणि यशस्वी होऊन तीच एक मोठी मला पदवी माझ्यासाठी इम्पॉर्टंट होती. बोललो सर मला एकच पाहिजे होतं की मी जर परफॉर्मन्स केला तर तुम्ही मला कन्सिडर करा की नाही करणार. बाकी मला फक्त हो किंवा नाही सांगा सर, म्हणजे त्याप्रमाणे मी डिसिजन घेईन. थोडे थांबले आणि मला बोलले की हो करू. अच्छा. मी लगेच निघालो सर, फेअर इनफ, पुढच्या वर्षी तुम्हाला मी रणजी ट्रॉफी मध्ये भेटतो. त्याला ड्रॉप केलेला सेकंड इनिंगला 200 केल्यानंतर ड्रॉप केलेला, कारण अभिषेक नायर अनफिट होता, तो फिट होऊन आला आणि त्याला आतमध्ये घेण्यासाठी कोणाला तरी ओपन जायला पाहिजे. तर मला विचारलं, प्रवीण आणि वसंतने विचारलं की तू ओपन करेगा का. मी लगेच सांगितलं हा ओपन करू का ना. आवाज काढायचो मी, पण असं आवाजाने विकेट नाही घेतले, पण मला फक्त अपीलमध्ये विकेट मिळायचे. त्याचा काहीतरी इफेक्ट होत असेल. हो ना, मी भरपूरशा विकेट, म्हणजे कोणत्याही प्लेअरनी 5 विकेट घेतल्या त्याच्यामध्ये 1 विकेट तर असायचीच. निलेश कुलकर्णी ला किपिंग करणं चॅलेंजिंग होतं. आणि स्पेशली तेव्हा जेव्हा तो पाय पकडून टाकायचा आणि रफ मध्ये टाकायचा, तर रफ मधला बॉल त्याचा पेस होता, बाउन्स होता, वरनं टाकायचा. रमेश होता, रमेश चॅलेंजिंग होता, कारण बॉल त्याचा नेहमी बॅट अँड पॅड मधनं यायचा, इनसाइड यायचा, स्टम्पिंग यायची. सचिन सारखा कोणी नाही होऊ शकत. सचिन सारखा कोणी नाही होऊ शकत. कोणी नाही. इज अ गॉड ऑफ क्रिकेट. ही विल रिमेन गॉड ऑफ क्रिकेट. त्याला कोणी रिप्लेस नाही करू शकत. नमस्कार, मी सुबोध मयुरे. आजच्या आपल्या गोष्ट एक चॅम्पियनशिप मध्ये आपलं स्वागत. मुंबईकरांची, मुंबईच्या क्रिकेटपटूंची ओळख असते ती खडूस क्रिकेटपटू म्हणून. पण हा खडूस क्रिकेटपटू सहजासहजी घडत नसतो. तो कसा घडतो हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर आजचे आपले जे चॅम्पियन आहेत विनायक सामंत यांची जर्नी आपल्याला जाणून घ्यावं लागेल. विनायक, वेलकम गोष्ट एक चॅम्पियनशिप मध्ये. थँक्यू. नमस्कार. मुंबईच्या संघात, रणजी संघात संधी मिळावी हे प्रत्येकाचं स्वप्न असतं, पण ते तितकंसं लवकर पूर्ण होतं असं नाहीये. आणि त्याचा साक्षीदार तो स्वतः आहेस. कारण मला वाटतं सुरुवातीचे 5-6 वर्ष पहिले आसामकडून खेळावं लागलं, मग मुंबईत आला आणि मग 100 पेक्षा जास्त प्रथम श्रेणी सामने म्हणजे रणजी सामने खेळलाय. आणि या प्रवासादरम्यान भरपूर अनुभव आले असतील. सध्या एक प्रशिक्षक म्हणून आहे. नुकतंच बिहारला प्लेट ग्रुप मधलं काय होईना एक अजिंक्यपद पटकवून दिलं प्रशिक्षक म्हणून, त्याबद्दल पण अभिनंदन. थँक्यू. पण सुरुवात करायची आहे की मुंबईचा क्रिकेटपटू जो दादरमध्ये राहतो त्याचे पाय आपसूक शिवाजी पार्क कडे वळतात. मला वाटतं तुझी सुरुवात तशीच झाली असेल. घरी कोणी खेळायचं क्रिकेट? नाही, घरी कोणी खेळत नव्हतं. माझ्या मामा म्युझिशियन आहेत. अच्छा. इकडे दादर वेस्टला त्यांचं एक म्हणजे ते राहतात तिकडे आणि त्यांचे क्लासेस आहेत, सदानंद संगीत विद्यालय म्हणून. ओके. तर माझ्या मामांना फार इच्छा होती खेळायची, पण त्यांना खेळायला नाही मिळालं. तर मी ऍक्च्युली विरारचा, पण विरारवरनं इकडे मी आजोळी होतो शिक्षणासाठी. कारण विरारला तेव्हा चांगल्या शाळा नव्हत्या. तर मला इकडे आजोबा माझे शारदाश्रममध्ये होते, आई माझी शारदाश्रममध्ये असायची. त्याच्यामुळे माझं 6वी पासून माझं इकडे शारदाश्रममध्ये जाणं झालं आणि तिकडनं माझं क्रिकेट करिअर सुरुवात झालं. अच्छा. पण मग मामा कारणीभूत ठरले क्रिकेट सुरू करण्याला? नक्कीच. कारण काय झालं की मी आमच्या इकडे बोळीमध्ये खेळायचो आणि इकडे याची काच तोड, त्याची काच तोड, इकडे यायला लागले, तिकडे ते आमचे बटाटे वडे विकायचं, त्याच्या तव्यावरती गेला, ते सगळे भरपूर. त्याच्यामुळे मामा बोलले की तुला जे खेळायचं, जे काय मारायचं, जाऊन याच्याकडे शिक, जेवढं शिकशील तेवढं बेटर होईल, बाहेर खेळू शकशील तर. अशा प्रकारे माझी ती क्रिकेट जर्नी चालू झाली. आणि फॉर्च्युनेटली काय झालं की मी जेव्हा शाळा चेंज केली, 6वी मध्ये जेव्हा शारदाश्रममध्ये गेलो, तर तिकडे ते हे येतात ना की बाबा अमुक सिलेक्शन आहेत, तर जे इच्छुक आहेत त्यांनी, ती नोटीस आलेली तर की इच्छुक आहे त्यांनी. तर मी लगेच मामांना सांगितलं आणि मामांनी मला तिकडे अलाव केलं. तर आणि मी सिलेक्ट पण झालो तिकडे. तर आचरेकर सर होते. हो. त्याप्रमाणे माझं ते चालू झालं. कसा होता पहिला अनुभव तो सिलेक्शनचा? कारण आचरेकर सर रबर बॉल मधनं डायरेक्ट सीझन बॉल मध्ये होतो, तर चांगलाच अनुभव होता. कारण सिलेक्ट झालो त्याच्यामुळे थोडंसं बेटर होतं. कारण काय होतं की जसं रबर बॉल जसं क्रिकेट खेळतो आपण, त्या क्रिकेटमधनं कसं आहे की भरपूरसे क्रिकेट रबर टेनिस बॉलमधनं क्रिकेटर झालेले आहेत. आणि काही जे टेनिस क्रिकेट पट्टू आहेत ते आता सीझन मध्ये पण येतात. बरोबर.
सो सीझन आणि टेनिस, रबर आणि टेनिस क्रिकेट हे फार इम्पॉर्टंट आहे. मला वाटतं की तुम्हाला तुमचं क्रिकेट घडण्यासाठी दिलीप वेंगसरकर सर, गावस्कर सर सगळे हे क्रिकेट खेळलेले आहेत. बरोबर. आणि तोच मूलभूत मला फायदा झाला त्याचा. आणि सिलेक्ट झाल्यामुळे नंतर मग माझी ऑन अँड ऑफ प्रॅक्टिस झाली चालू. मग असं झालं की परीक्षा आली की मी क्रिकेट सोडायचो. परीक्षा झाल्यानंतर मग परत क्रिकेटला जायचो. सो 7वी 8वी माझी ऑन अँड ऑफ चालू होती. आणि 8वी नंतर मी थोडं सिरियसली आलो आणि 9वी मध्ये मी संघामध्ये आलो. अच्छा. 8वी आणि 9वीच्या दरम्यान मी त्या संघामध्ये आलो. पण इंग्लिश मिडियम की मराठी मिडियम. हा. आणि सचिन वगैरे सगळे सचिन, विनोद सगळे इंग्लिश मिडियम मध्ये होते. मी प्रवीण आंबरे मला सिनियर होते. प्रवीण आंबरेचं जे लास्ट इयर होतं तेव्हा माझं पहिलं वर्ष होतं. ओके. सो असे भरपूरसे प्लेयर्स होते ज्याच्यामध्ये तुमची प्रॅक्टिस दोन्ही इंग्लिश मराठी सोबतच व्हायची? हो, एकत्र व्हायची. त्या काय आठवणी आहेत? नाही, आम्ही म्हणजे प्रॅक्टिस मला अजूनही आठवतं की सरांना सगळे घाबरायचे. सगळे म्हणजे सचिन आज एवढा मोठा प्लेअर आहे पण तो पण सरांना घाबरायचा. विनोद कसा आहे तुम्हाला माहिती, पण तो पण घाबरायचा. सरांकडे नवीन सर एका जागेवर नाही यायचे नेहमी. तर प्रत्येक वेळेस आम्ही मस्ती वगैरे करायचो तर आमचं त्या जागेवरती लक्ष असायचं सर येत आहेत. स्कूटर ते कोपऱ्यात उभी करायचे आणि तिकडनं चालत यायचे. तर आले की सगळे लगेच तयारी अलर्ट मोड मध्ये यायचे. तर सरांना पण माहिती होतं तर सर कधी कधी दुसऱ्या जागेवरून यायचे आणि मग बसले की मग स्टंपनी वगैरे मारायचे आम्हाला. तर अशी मजा होती भरपूर. डिसिप्लिन होते सगळे. सगळ्यांनाच तो प्रसाद मिळालेला. एक्झॅक्टली, सगळ्यांना प्रसाद मिळाला, नो डाऊट. डिसिप्लिन होतं एक चांगलं की आम्ही स्वतः रोल करायचो. किती पाणी मारायचं आम्हाला तेवढं पण माहिती होतं का आम्ही नेहमी आमच्या जे कोचेस होते सरांचे विकेट रीडिंग म्हणा किंवा ते नेचर समजण्याची तेवढ्या पहिल्यापासूनच होतं. कारण रोलिंग करणं, केव्हा रोलिंग करायचं केव्हा नाही करायचं हे पण आम्हाला तेव्हापासून माहिती होतं. किती ओली असेल तर रोलिंग करायचं, किती असेल तर नाही. कारण ही पहिल्यापासून आम्हाला ती सवय होती आचरेकर सरांनी लावलेली. त्याच्यामुळे मूलभूत या आम्हाला या ज्या नंतर ज्या माहिती पडतात ना त्या आधीपासून आम्हाला माहिती होतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ओल्या विकेटवर कसं खेळायचं. अच्छा. ते आम्हाला आचरेकर सरांकडे ते शिकायला मिळालं. कारण आम्ही नेहमी त्या ओल्या विकेटवरती बॅटिंग यायची आम्हाला करायला. कारण त्यांना शॉर्ट टाइम मध्ये विकेट तयार करायची. त्रिकाळ प्रॅक्टिस असायची. सकाळ दुपार संध्याकाळ मॅच नंतर लगेच नेट्स प्रॅक्टिस चालूच असायची. त्याच्यामुळे आम्हाला कधी असं नाही झालं की फार इझी विकेट मिळाले. प्रत्येक वेळेला आम्हाला टफ विकेट मिळालेत. आणि ते एक मोठं कारण होतं. तिकडनं मॅक्सिमम प्लेयर मुंबईसाठी आणि इंडियासाठी खेळलेत. खरंय, बरोबर. ते एक फार मोठं रिझन होतं. आणि तेच मोठं रिझन होतं की आम्ही जे मुंबईला जे खडूस प्लेअर मिळाले तिकडनं ते त्याचं एक मोठं श्रेय आचरेकर सरांना जातं की आम्हाला कुठच्या चांगल्या विकेटवरती किंवा चांगल्या आउटफील्डवरती कधी फिल्डिंग त्यांनी करायला दिली नाही. आम्हाला नेहमी चॅलेंजिंग हेच होतं. आणि ते एक फार फायदा झाला आम्हाला. ओके. तर विनायक ऍज अ बॅट्समन किंवा ऍज अ कीपर तिथे काय प्राधान्य कशाला दिलं होतं तेव्हाच्या काळात आणि केव्हा ठरवलं की आपल्याला किपिंगकडे जास्त लक्ष द्यायचंय किंवा आचरेकर सरांनी त्या बाबतीत काही गायडन्स केलं होतं? नाही, आचरेकर सरांचं एकदम सोपी गोष्ट होती. मला किपिंग आणि बॅटिंग वगैरे कधी शिकवली नाही त्यांनी. इव्हन कोणालाच शिकवली नाही. अच्छा. बॅटिंग मध्ये ते डेमॉन्स्ट्रेशन एक नावाचा प्रकार करायचे मॅच नंतर. म्हणजे काय चुकलं ते दाखवायचे. तुम्ही कसं खेळू शकता ते आम्हाला फार होतं. म्हणजे फार इम्पॉर्टंट होतं तो. आम्ही म्हणजे प्रॅक्टिसला लवकर जाऊन समजा ते डेमॉन्स्ट्रेशन चालू असेल तर आम्ही त्या गर्दीमध्ये घुसून ते ऐकायचो सरांचं. आणि त्याच्यानंतर कंपल्सरी एकाने एक प्रश्न विचारायलाच पाहिजे असं सरांचं कंपल्सरी होतं. ते जे खेळतायत त्यांनी पण विचारायचं, जे नाही खेळतायत त्यांना कोण काय क्वेरीज आहेत त्यांनी पण विचारायचं. तर ते ऐकून वगैरे भरपूरसा ज्ञान आत्मसात झालं आम्हाला की काय 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 कळलं, कशामुळे टॉप हँडचं किती इम्पॉर्टन्स आहे ते आम्हाला कळलं. तुम्ही बॉडी वेट तुमचं कसं ट्रान्सफर करायचं ते आम्हाला कळलं. म्हणजे ते डेमॉन्स्ट्रेशन मध्ये सर सगळ्यांना शिकवायचे ते. कारण काय एवढी गर्दी होती सरांकडे की सगळ्यांना प्रत्येकाला जाऊन शिकवायचा वेळ नव्हता. आणि सचिन, विनोद सगळे टॅलेंटेड प्लेअर होते सरांकडे. त्याच्यामुळे त्यांना फक्त एकदा सांगितलं की त्यांना ते लक्षात यायचं.
आम्हाला काय आता आम्ही फॉर एक्झाम्पल आम्ही बॅक बेंचर होतो, तर पाठवून पुढे यायचं तर आम्हाला फार त्रास व्हायचा. आणि काय की रेग्युलर याच्यामध्ये आम्हाला बॅटिंग मिळायची नाही, कारण बॅट्समन पहिले बॅटिंग करायचे आणि बॉलर्स आणि विकेट किपर नेहमी राहून जायचे. बरोबर. तर भरपूर वेळा आम्ही असं करायचो की बॅटिंग लवकर मिळण्यासाठी आम्हाला पहिलं लवकर जावं. समजा 7ची प्रॅक्टिस आहे किंवा 7:30ची प्रॅक्टिस आहे, तर आम्हाला पहिलेपासून 6 वाजला किंवा 5:45 जाऊन तिकडे किट बॅग ठेवून नंबर लावायला लागायचा. आम्ही आलोय 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे आम्हाला बॅटिंग मिळायचे. अशा प्रकारे पण आम्ही ते ज्यांना बॅटिंगची खास होती ते केलेलं आहे. या अशा सगळ्या गमती आहेत लहानपणीच्या. शाळेच्या मॅचेसच्या आठवणी असतील, हॅरिस शील्ड असतील, गाईल शील्ड असतील. हो, एक महत्वाचं जिकडे माझं शाळेचं क्रिकेट हे टर्नअप झालं, कारण मी टीम मध्ये होतो पण खेळत नव्हतो. आमच्याकडे एक प्रशांत सावंत नावाचा एक विकेट किपर बॅट्समन होता, तो माझ्यापेक्षा जरा चांगला होता. तर आमचे शेट्टी सर होते, ते क्रिकेटचं वगैरे सगळं बघायचे, पीटीचे होते ते, पण ते एकदम अलर्ट होते. तर त्यांनी त्याला एका क्लास बंक करून, 8वीचा क्लास बंक करून त्यांनी याला बघितलं इकडे शारदाला पिक्चर बघताना. हा, आणि त्याला डिसिप्लिनरी ऍक्शन म्हणून त्याला त्या वर्षी खेळायला मिळालं. तिकडनं ऍक्च्युली माझी क्रिकेटची सुरुवात झाली की मी टीम मध्ये आलो आणि मला खेळायला मिळालं. आणि तो एक्सपिरियन्स मग मला पुढे कामाला आला. सो ते खेळणं इम्पॉर्टंट होतं. म्हणून मी आज भरपूर जण मला विचारतात की सर मला ए डिव्हिजन खेळायचं. मी बोललो तुम्ही ए डिव्हिजन मध्ये टीम मध्ये जाऊन बसाल तर फायदा नाहीये, रादर दॅन तुम्ही बी डिव्हिजन किंवा सी डिव्हिजन खेळा, कारण खेळल्यामुळे तो तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल, तो तुम्हाला बाहेर बसून नाही मिळणार. तर तो मला एक फायदा झाला, तिकडे मला खेळायला मिळालं शाळेसाठी. आणि असे दिग्गज प्लेअर होते, सचिन, विनोद, असे भरपूर, प्रवीण आणि मयूर कद्रेकर, मंदार फडके, भरपूरसे, आमचा गणेश निंबाळकर चांगला बॉलर होता. भरपूरसे प्लेअर होते आमच्याकडे ज्यांच्या बरोबर हळूहळू खेळून शिकलो. आणि त्याच्यामुळे एक फायदा झाला मला. काही आठवतात इनिंग्स शाळेच्या मॅचेसच्या? हा, सचिन आणि विनोदची जी एवढी मोठी इनिंग खेळलेली, आम्ही बाजूच्याच इकडे मॅच खेळत होतो तर आम्ही बघत होतो ती. आमच्याकडे लक्ष नव्हतं, आमचं त्याच मॅचवर लक्ष होतं, कारण हे लोक धूत होते त्यांना. आणि त्या पार्टनरशिपनी म्हणजे जगामध्ये त्यांना प्रसिद्धी दिली. सो आणि तिकडनं सगळं चेंज झालं. आणि हेच इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला, मी नेहमी सांगतो की तुम्ही आता प्लेयर्स येतात आमच्याकडे की नाही सर मी एवढे 100 केले, तेवढे 100 केले. मी म्हणलं तुम्हाला आता 100 करून फायदा नाही, आम्हाला आता तुम्हाला 200-300 करावे लागणार. आणि त्यावेळेला सचिनने 300 केले, त्याच्यामुळे ते रेकॉग्नायझेशन मिळालं त्यांना. तर आता तुम्ही फक्त 100 करून कसं मिळेल, म्हणून तुम्ही त्याच्यानंतर बघाल की पृथ्वी शॉ त्यांनी एक मोठा नॉक केला आणि तो जोतात आला. नंतर आपल्या नलावडे म्हणून एक होता, तो एक म्हणजे 1000 रन केले आणि तो आला. बरोबर. अशा प्लेयर्सला तिकडनं बुस्टअप मिळतं, एक सहारा मिळतो, एक मोटिवेशन मिळतं पुढे जायला. तेव्हा शालेय क्रिकेटमध्ये सचिन, विनोदच्या विरुद्ध किंवा त्यांच्या संघातून खेळण्याची संधी नव्हती मिळाली, कारण तुमची शाळा वेगळी होती, मराठी मीडियमची. पण नंतर रणजी टीम, मुंबईच्या रणजी टीम मध्ये त्यांच्या दोघांच्या सोबत खेळण्याची संधी मिळाली. तर लहानपणीच या दोघांकडे असं वेगळं काय होतं की ते इतरांपेक्षा वेगळे होते दोघे? एक तर मी म्हणेन की दैवी शक्ती असं नाही म्हणणार, पण मेहनत होती भरपूर. दोघंही म्हणजे असे क्रिकेट अगदी रात्र अंधार होईपर्यंत कॅचेस वगैरे पकडायचो आम्ही तिकडे असायचो, पण त्यांच्याबरोबर आम्ही पण होतो असं नाही. एक नशिबाची भाग, एक तो फार इम्पॉर्टंट असतो, जो तुम्हाला फॉलो करतो, तुम्हाला एका प्लेसवरती, एका जागेवरती घेऊन जातो. आणि मेहनत तर असतेच, नो डाऊट. मेहनती तर दोघंही होते. आणि त्याच्यामध्ये सचिन तर म्हणजे मेहनती आणि अति मेहनती होता, अति फोकस्ड होता, त्याला माहिती होतं तो काय करतोय. विनोद थोडासा फ्लॅम्बॉय होता, थोडासा वेगळा होता, पण बाकीच्या प्लेअरपेक्षा वेगळे होते दोन्ही. ते लगेच कळायचं, जशी बॅटिंग करायची, जशी फिल्डिंग करायची, जशी बॉलिंग करायची. सचिन हा होता पेस बॉलिंग, विनोद पेस बॉलिंग करायचा, सचिन लेग स्पिन टाकायचा, ऑफ स्पिन टाकायचा. त्याच्यामुळे मल्टी टॅलेंटेड होता. आणि सरांनी कधी त्यांना हे नाही सांगितलं की तुम्ही हे करू नका. तो पेस बॉलिंग टाकायचा, त्याला पेस बॉलिंग करायला, बॅटिंग करायचं. बॅटिंग तर तुम्हाला माहितीच आहे, सगळ्या नेटमध्ये जाऊन तो बॅटिंग करायचा, कारण सरांनी पण ते टॅलेंट हेरलेलं. आणि अशा टॅलेंटना तुम्ही जेव्हा बुस्टअप करता, ज्यांना पुढे घेऊन जाता, तेव्हा ते असं निखरून बाहेर येतं. बरोबर.
शालेय क्रिकेट नंतर मुंबईचा क्लब क्रिकेटला पण खूप महत्व आहे. कांगा लीग असतील, ऑफिस क्रिकेट असेल, तर हे खेळत असतानाचे अनुभव वेगळे असतील, कारण तेव्हाच आज कदाचित टाइमशीट किंवा कांगा लीगचं महत्व कदाचित थोडं कमी झालं असेल, कारण बऱ्याचशा मॅचेस वॉशआउट होतात किंवा शेड्युलिंग वेगळं असते. पण तेव्हा ते किती कॉम्पिटेटिव्ह होतं, कारण त्याच्यामुळे जिद्द निर्माण व्हायची की नाही मला पुढची स्टेप जायची आहे, मुंबईसाठी खेळायचं आहे, तर तो अनुभव किती वेगळा होता. नाही, एक तर मोठी गोष्ट होती कांगा लीगची इकडे आणि की कुठल्या क्लब कडनं खेळला? आम्ही पहिले दहिसर स्पोर्ट्स क्लबला पहिले सी डिव्हिजनला खालच्या खेळलो. डिव्हिजनला. हा, ओके. पण एकच वर्ष गेलो आणि हा. नंतर नेक्स्ट इयर मी प्रमोट झालो डायरेक्ट ए डिव्हिजनला, जिकडे मी CCI ला गेलो, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया. बरोबर. हा. तर ती पण मजा सांगेन मी तुम्हाला. तर क्लब क्रिकेट हे कांगा लीग तेव्हा फार इम्पॉर्टंट होती, कारण सुनील गावस्कर सर, दिलीप वेंगसरकर सर, संदीप पाटील सगळे सर, दिग्गज सगळे येऊन रेग्युलरली या कांगा लीग खेळायचे. बरोबर. इव्हन दो सचिन येऊन पण क्लबच्या मॅचेस खेळलेल्या आहे. बरोबर. सो त्या फार इम्पॉर्टंट आहेत, कारण एकतर मी प्रत्येक वेळेला सांगतो की खराब विकेटवर खेळण्याची जी शैली आहे तीच तुम्हाला फार इम्पॉर्टंट होते. जेव्हा तुम्हाला भिंगरी विकेट मिळते किंवा सीम विकेट मिळते, तर त्याच्यामध्ये तुमची पोझिशन आणि तुम्ही किती जवळ लेट खेळू शकता हे तुम्हाला कामाला येतं, जे तुम्ही फ्लॅट विकेटवरती खेळल्यावरती येत नाही. आणि त्याचं तुम्हाला उदाहरण मिळेल की आता इंडियासारखी मोठी टीम जी इंडियन पिचेसवरती स्ट्रगल करते जेव्हा बाहेरचे स्पिनर्स येतात आणि आपण स्ट्रगल करतो. बरोबर. न्यूझीलंडनी मारलं आपल्याला, साऊथ आफ्रिकाने हरवलं टेस्ट मॅच. हे एक मोठं रिझन आहे, कारण आपण चांगल्या विकेटवरती खेळायची सवय झाली आहे. आपल्याला स्लो विकेटवरती आणि टर्निंग ट्रॅकवरती आपण नाही खेळू शकत. बरोबर. आणि ऑफिस क्रिकेट मला वाटतं BPCL की BPCL. येस. पहिलाच जॉब मला BPCL ला मिळाला. सो आणि तिकडनंच मी माझी मग VRS पण तिकडनंच घेतली. सो त्याच्यामध्ये BPCLचा एक मोठा भाग होता, कारण BPCL मुळे मला माझं फर्स्ट क्लास क्रिकेट खेळायला मिळालं. कारण BPCL ला राजेंद्र सिंग जो आता आसामचा जो पदाधिकारी आहे क्रिकेटचा, तो राजेंद्र सिंगनी मला तिकडे पाहिलं आणि त्यांनी मला सांगितलं की बाबा आम्हाला एक विकेट किपरची गरज आहे, तू खेळशील का? अच्छा. आणि त्याप्रमाणे माझं तिकडचे फर्स्ट क्लास क्रिकेटची सुरुवात झाली आसामकडनं. आणि अगदी एका दिवसात झाली ती, कारण त्यांनी मला 2 दिवसापूर्वी मॅच होती फर्स्ट क्लासची, आणि तिसऱ्या दिवशी सांगितलं की तेरे को नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लेके उधर फ्लाय करना है, जॉईन होना है. त्याच्यामुळे मला एका दिवसात संपूर्ण नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घेऊन, आणि तेव्हा काय ईमेल वगैरे एवढं हे नव्हतं, तर फॅक्स करावं लागायचं. तर मी BPCL ला ते NOC घेऊन BCCI ला फॅक्स केलं कलकत्त्याला, आणि आसामला फॅक्स केलं की मला NOC मिळाली, सो आय कॅन प्ले. अशी मजा. अच्छा, NOC साठी बाळ माधवकर सर होते, ते SBI मध्ये होते, तर मी MCA मध्ये गेलो. MCA मध्ये नव्हते. कुठे येते तर ते ऑफिसला आहे. तिकडनं ऑफिसला गेलो, तिकडे त्यांनी सही केली माझी आणि मला गुड लक केलं त्यांनी, आणि सांगितलं की ऑल द बेस्ट तुला, असं करून. कारण एवढं इझी होतं म्हणजे तेव्हा सोडणं, पण अशी धावपळ झाली. पण मुंबईत जो क्रिकेटपटू लहानपणापासून खेळतो त्याचं स्वप्न असतं की मला मुंबईसाठी रणजी खेळायचं आहे. या दरम्यान ते स्वप्न पण बघितलं असेल की मुंबईसाठी रणजी खेळायचं आहे? मी प्रॉब्लेम्स मध्ये होतोच, पण कसं आहे की समीर होता तिकडे, त्यामुळे चान्स दिसत नव्हता. कारण काय तेव्हा असं नव्हतं की 2 विकेट किपर खेळतायत किंवा तिसरा विकेट ऍज अ बॅट्समन 1 विकेट किपर फिल्डर म्हणून खेळ, तेव्हा तो कॉन्सेप्ट नव्हता. एकच विकेट किपर खेळायचा, बाकीचे ऑलराऊंडर, बॉलर आणि बॅट्समन ते प्युअर असायचे. त्याच्यामुळे दुसरा विकेट किपरला खेळायचे फार रेअरली चान्स मिळायचा. तर त्याच्यामुळे मग मी बोललो मी प्रॉब्लेम्स मध्ये राहून समजा चान्स नाही मिळत तर मी काय करू, ऑपॉर्च्युनिटी येते. आणि नेमकं मला विचारलं तर मी, आणि तेव्हा माझ्या घरी असं कोण नव्हतं की मला ते सांगतील, तर मी जे मला मनाला पटलं, म्हणजे इकडे न खेळण्यापेक्षा बेटर आहे, मला कुठेतरी खेळायला मिळतं तर तिकडे जाऊ जिकडे मला देव घेऊन जातोय. तर मी लगेच हो बोललो, लगेच सगळं झालं, आणि त्या नशिबाने तिकडनं मी झोन खेळलो, आणि तिकडनं मी इंडिया प्रोबेबल्स आलेलो. अच्छा. ईस्ट झोन मधनं मी खेळल्यानंतर माझं इंडिया प्रोबेबल्स मध्ये नाव होतं, इंडियासाठी हे झालेलं. कुठल्या वर्षी? हे वर्ष होतं माझं 2003-04चं. अच्छा. नाही सॉरी, 2003-04 नाही, 97-98. ओके. कारण 95 ला मी खेळलो, त्याच्यानंतर 2-3 वर्ष चांगला परफॉर्मन्स खेळलो. 97-98चा जो दिलीप ट्रॉफी होती ते चांगलं गेलं मला. सेमीफायनलला मी 84 केलेले अगेन्स्ट वेस्ट झोन. अच्छा. तिकडे पारस मांबरे,
सलील अंकोला, पारस मांबरे, निलेश कुलकर्णी, साईराज बौतुले, विनोद होता, समीर होता, अजित आगरकर होता, सगळे म्हणजे सगळी फुल इंडिया साईड होती. आणि मी 84 केलेले त्या 9 नंबर जाऊन, म्हणजे ज्या संघाकडनं खेळायचं त्याच वेळेस हो. आणि 84 केलेले. वसीम जाफर होता, त्यांनीच कॅच पकडला सिली पॉइंटला माझ्या. तर 84ला मी आउट झालो आणि आम्ही नेमके ती मॅच 18 रननी हरलेलो. अच्छा. मी आउट झालो आणि नंतर माझ्या पाठीमागे हा होता आपला याचा पेस बॉलर शुक्ला, लक्ष्मी रतन शुक्ला, तो पण होता. आणि तो आणि ऋतिक मुजुमदार म्हणून होता एक लेग स्पिनर. ते दोघं जण होते, 10 आणि 11. आणि नेमके ते 18 रन त्यांनी केले नाही, दोघंही लवकर आउट झाले. हे जे सगळे नावं घेतले मुंबईचे क्रिकेटपटू, ज्यांच्या सोबत नंतर मुंबईकडनं पण केला, वेस्ट झोनकडनं पण केलं असेल, तर यांच्या अगेन्स्ट परफॉर्मन्स करणं मुंबईच्या अगेन्स्ट पर्टिक्युलरली म्हणजे मुंबईच्या प्लेयर्सच्या अगेन्स्ट, आणि ते 84 म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे. ते दुलीप ट्रॉफी मध्ये ही किती सॅटिस्फाईंग गोष्ट. फार सॅटिस्फॅक्शन होतं, कारण मी दोनदा वेस्ट झोन ही होती चेन्नईला होती. चेन्नई, ओके. चेपॉक होती. तर सॉरी, चेन्नईला नाही, इंदोरला होती कुठेतरी, इंदोरला. हा, अच्छा. सो ही खेळताना मुंबई अगेन्स्ट खेळताना प्रत्येक वेळेला स्वतःला प्रस्थापित करण्याची ती एक संधी होती. आणि मी दोनदाही वेस्ट झोन अगेन्स्ट आणि मुंबई किंवा असं मिळालं तेव्हा मी दोनदाही 3दा परफॉर्मन्स केलेला. अच्छा, 3 वेळेस. हा, 3दा परफॉर्मन्स केलं. तर एकदा 84 केलेले, एकदा मी 51 नॉट आउट केलेले विल्स ट्रॉफीला वन डे मध्ये, आणि एकदा देवधर ट्रॉफीला वेस्ट झोन अगेन्स्ट मी 5 विक्टिम्स होत्या माझ्या. अच्छा, कॅचेस वगैरे. हा, तेव्हा संजय मांजरेकर अगेन्स्ट खेळला. सो याच्या एक हे असतं की माझ्या टीमच्या अगेन्स्ट खेळलं तर मी किती वर्थ आहे हे दाखवण्याची ती इच्छा असते प्रत्येक मुंबई प्लेयर्स. आणि हे मला वाटतं मी नाही, सगळेच जे ज्या टीमच्या अगेन्स्ट खेळत असतात त्यांना ते असतं युजली. कारण ऑलरेडी एक एस्टॅब्लिश होते मुंबईच्या अगेन्स्टचा परफॉर्मन्स म्हटलं की तो प्लेअरवर एक स्टॅम्प असतो की नाही याच्याकडे आहे क्रिकेट. त्या 5-6 वर्षानंतर मला वाटतं मग कमबॅक केलं, मुंबईकडनं पण संधी मिळाली. पण जेव्हा इंडिया प्रोबेबल्स मध्ये होता तेव्हा खूप एक स्टेप जवळ गेला होता इंडियन टीम मध्ये यायच्या. ती संधी कुठेतरी हुकली असे खंत वाटतं. नाही, कसं आहे की मी नेहमी हे बोलतो की देव तुमच्या प्रयत्न करणं तुमच्या हातात आहे, मेहनत करणं तुमच्या हातात आहे, देणं सगळं त्याच्या हातात आहे. कोण किपर्स होते तेव्हा प्रॉब्लेम? तेव्हा सगळेच खेळून गेले एक्सेप्ट मी. तेव्हा तुमचा तिलक नायडू त्याच्यामध्ये होता, पार्थिव पटेल खेळला, तुमचा दीपदास गुप्ता खेळला, आंध्राचा MSK प्रसाद खेळला, सगळे खेळले. आणि पण माझ्या आणि साबाच्या मध्ये वोटिंग झालं तेव्हा. साबा करीमला 3 वोट मिळाले आणि मला 2 वोट. सो दॅट इज परत हेच सांगेन की बॅड लक, नशिबाचे भाग होते जे मी कधी विचार नव्हता केला की मी 100 फर्स्ट क्लास गेम खेळून मला मिळाले. जेव्हा मी विचार करत होतो की मला इंडियाला खेळायला मिळेल, आत्ता मिळेल, पण ते नाही मिळेल. दॅट इज ऑल अबाउट डेस्टिनी. करेक्ट. पण 5-6 वर्ष आसामकडनं खेळल्यानंतर आणि भारतीय संघाच्या प्रॉबेबल्स पर्यंत तिथून परफॉर्मन्स करून तिथपर्यंत मदत गेल्यानंतर जेव्हा आसाम सोडायचा निर्णय घेतला की नाही आता मला पुन्हा मुंबईसाठी प्रयत्न करायचा आहे, तर टफ होता तसं? नाही, नक्कीच टफ होतं. कारण कसं होतं की जेव्हा तुम्ही आसामला खेळताय तेव्हा जेव्हा तुम्ही स्वतःच्या मायदेशी किंवा मायदेशी नाही म्हणणार, स्वतःच्या स्टेटला जेव्हा तुम्ही परत येताय तेव्हा नॅचरली तुम्हाला लाईक करणारे कमी असतात आणि डिसलाईक करणारे, हेट करणारे जास्त असतात. बरोबर. तर मला 1 वर्ष येऊन इकडे परफॉर्मन्स करावा लागला. इन शॉर्ट तेव्हा मी मला कोणीतरी सांगितलेलं की बाबा तू ये इकडे, आम्हाला गरज आहे विकेट किपरची. कारण समीर दिघे तेव्हा खेळत नव्हता, ड्रॉप झालेला, आणि विकेट किपर शोधत होते ते, आणि कोणी इस्टॅब्लिश नव्हतं तेव्हा. तर मला एकाने सांगितलेलं की बाबा तू ये MCA मधलं, की तू ये आणि इकडे बघ ना. आम्ही आणि त्या निमित्ताने मी इकडे आलो, माझं NOC वगैरे सगळं दिलं आणि प्रॉबेबल्स मध्ये नव्हतो. तर तेव्हा मला एकदम वाईट वाटलं की अरे मी एवढा खराब नाही की मला प्रॉबेबल्स मध्ये. मी बोललो हे नाही सांगत की मला खेळवा, पण मी कमीत कमी प्रॉबेबल्स मध्ये जेव्हा की मला होप्स राहतील की मी, आणि एकदम हताश होतो. कधीची गोष्ट सर ही? 2001ची. ओके. तर 1ला आलो, तसं नव्हतो तेव्हा, मग एकदम डिस्टर्ब होतो. तर मी मकरंद वांगणकर होते, तर वेंगसरकर सर आपले CIC ची ते चेअरमन होते. तर मी
एवढा डिस्टर्ब होतो की मी बोललो की सर मला वेंगसरकर सरांची मीटिंग काढून द्या, मला भेटायचं आहे. हा. आणि मी लिटरली वेंगसरकर सर तुम्हाला माहिती आहे की एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे आणि त्यांना ही डोंट लाईक असं कोणी मला बोलेल. ते एकदम स्ट्रिक्ट आहे. तर मी बोललो आता काय माझ्याकडे लूज करण्यासारखं काहीच नाही. तर मी बोललो ऍटलीस्ट मी विचारतो सरांना की बाबा का मला काय चुकलं की काय करावं लागेल. मला अजूनही आठवतं की मला हेल्पफुल त्यांनी 2 वाजता बोलवलेलं. 2:45 वाजता गेलो. सर 2:05 आले आणि नंतर मी त्यांना भेटलो आणि त्यांना विचारलं सर असं असं आहे. तर मला बोलले की मी बोलवलं का तुला. म्हणजे सर तुम्ही नाही बोलवलं पण तुमच्याच एका पदाधिकाऱ्याने बोलवलं तर न त्याला सांग ठेवायला. हा असं म्हणजे एकदम रूडली बोलत होते. मी बोललो सर बोलले तू एवढंच बॉम्बेचा होता तो बॉम्बे सोडून गेला का. मी त्यांना सांगितलं सर मी वेंगसरकर आणि तेंडुलकर आणि गावस्कर नाही आहे, मी सामंत आहे, सामंतकर पण नाही आहे. मी बोललो सर माझ्याकडे माझं तेवढं नाव नव्हतं तेवढे मी होप्स करेन की मी खेळू शकेन. आणि मी बॅटिंग मध्ये नव्हतो, मी विकेट किपिंग मध्ये होतो. विकेट किपिंग मध्ये एक जागा असते. सो माझ्या जागी मी त्यांना तेच सांगितलं सर तुम्ही माझ्या जागी असतं तर तुम्ही पण कदाचित तेच केलं असतं ते मी केलं. पण मी एवढं खराब नाही की मला प्रॉबल्स मध्ये मी हे नाही करू बोलत तुम्हाला मला खेळवा, पण मला मी प्रॉबल्स मध्ये तर असायला पाहिजे. तर भरपूर वेळ बोलल्यानंतर त्यांनी ऐकून घेतलं. भरपूर वेळ बोलल्यानंतर मी बोललो आता मी जास्त त्यांना चावतोय तर मी बोललो सर मला एकच पाहिजे होतं की मी जर परफॉर्मन्स केला तर तुम्ही मला कन्सिडर करा की नाही करणार. मला फक्त हो किंवा नाही सांगा सर, म्हणजे त्याप्रमाणे मी डिसिजन घेईन. थोडे थांबले आणि मला बोलले की हो करू. अच्छा. मी लगेच निघालो सर फेअर इनफ पुढच्या वर्षी तुम्हाला मी रणजी ट्रॉफी मध्ये भेटतो. हा कॉन्फिडन्स असं मी बोललो. म्हणजे कॉन्फिडन्स माहिती नाही काय, म्हणजे देवाचे उद्गार निघाले माझ्या तोंडून आणि त्यांनी खरं केलं हे इम्पॉर्टंट. सो असं बोललो आणि मी बोललो थँक्यू सर तुम्ही मला तुमचा वेळ दिला, थँक्यू व्हेरी मच, सी यू नेक्स्ट इयर. अच्छा. असं बोलून निघालो आणि ते अक्षरशः चमत्कार झाला. पण हा नॅचरल विनायक सामंत होता की जे नाही मी कधी असं कधी भाषण समोर ठेवून कधी भाषण केलं नाही. म्हणजे नॅचरली अर्थाने विचारतो की स्वभाव तसा नाही आहे किंवा स्वभाव तसाच आहे. स्वभाव एकदम म्हणजे पहिल्यापासून तसाच होता की नाही तर मी भेटलोच नसतो त्यांना. आणि एवढं फील केलेलं मी की एवढ्या दिग्गज माणसाला एवढ्या मोठ्या असून मी डायरेक्ट त्यांना आणि फर्स्ट टाइम भेटत होतो. असं नाही की मी त्यांना भेटलेलो. तर फर्स्ट टाइम ओळखत होते मला, पण मी फर्स्ट टाइम समोरासमोर येऊन त्यांना अर्धा पाऊण तास त्यांच्याशी गप्पा मारत होतो. आणि हालाकी माझी तर एवढी मोठी लायकी नाहीये की मी त्यांच्या बरोबर बसून एवढं डायरेक्ट त्यांना विचारेन की सर मला का नाही घेतलं. पण एवढा मी उदास झालेलो की मी शेवटी ना ते त्यांना बोलून मी शेवटी भेटायला गेलो. आणि त्यांचं पण मोठेपण होतं की त्यांना मला भेटले आणि माझं ऐकून घेतलं आणि मला सपोर्ट केला. आणि एवढा सपोर्ट नाही केला त्यांनी ऑल द वे जाऊन. अनफॉर्च्युनेट होतो मी की माझ्या वेळेला ते इंडियन टीमचे सिलेक्टर किंवा कोणी नव्हते. तर मी 100% सांगतो की त्यांनी मला 100% इंडियाला खेळवलं असतं. कारण की त्यांनी त्याच्यानंतर एक तुमचा दिनेश कार्तिक MSK नाही दिनेश कार्तिक पार्थिव पटेल वाय नॉट विनायक सामंत म्हणून एक लेख लिहिलेला. व्हेरी गुड. माझ्यासाठी अच्छा की ही इज डुईंग सो वेल. त्यांना ती नॅक पण होती. त्यांनी माझ्यासाठी लिहिलेलं आणि नंतर मला ते भरपूर लाईक करायला लागले. अच्छा. पण तेव्हा त्यांना सांगितलं होतं की नाही सर मी यावर्षी या सीझनला रन्स करेल, परफॉर्मन्स करेल आणि पुढच्या वर्षी रणजी ट्रॉफीसाठी मी खेळेल, म्हणजे तसा प्रयत्न राहील. तर तो सीझन कसा होता? त्या सीझनच्या काही आठवणी? पुरुषोत्तम शील्ड असेल किंवा कांगाली? त्याच्यामध्ये मी हे बघितलं की मी सगळ्या मॅचला रन्स करीन. सीझन कसा राहिला मग? नाही सुंदर सीझन राहिला. कारण मग काय ते शेवटी काय होतं की जेव्हा तुम्ही बुडायला लागता तेव्हा तुम्ही हातपाय मारायलाच पाहिजे. आणि मग मी अजून मेहनत केली. कुठे मला एक मॅच आठवते की BPCL मॅच खेळत होते आणि अभिजित काळेला बॅटिंगला जायचं नव्हतं. तर मी बोलतो मी जातो म्हणून. आणि मी त्या मॅचला 68 नॉट आउट केली. आणि त्या मॅच संघर्ष मॅच होती ती आणि आम्हाला ड्रॉ करायची होती आणि मी ताड बॅटिंग करून म्हणजे कारण मला रन्स करायचे होते. बरोबर. मी तो विचार नाही केला की मला ड्रॉ करायचे, म्हणजे मला रन्स करायचे. तर कारण ती शेवटची मॅच होती आणि ती बाय हुक ऑफ क्रूक मी रन्स केले आणि तेव्हा 2 मॅच नंतर खेळलो पण. आणि मी रिप्लेस केला आपला पटवर्धन म्हणून होता विकेट किपर. ऍक्च्युली तो पण खडूस आहे, त्याला रिप्लेस केलेला. तो ऍक्च्युली बॅट्समन आहे जो विकेट किपिंग करायचा. त्याचे पण रन झाले नव्हते म्हणून मला त्या 2 मॅच नंतर चान्स मिळाला. हे 2002-03
हा 2002 त्या सीझन आपण जिंकलो पण होतो मला हो वाटतं. त्या संधू सर सीझनला coach जिंकलेलो. होते. हा ओके. कारण मी एक तर फॉर्म मध्ये होतो आणि किपिंग मी सॉर्ट केलेली. तर मला आठवतं अजूनही की मी फर्स्ट मॅचला आपल्या 6 विकेट होत्या 120ला अगेन्स्ट साबुद्दीन होता, मला वाटतं हिमाचल प्रदेश होती. ओके. आणि 6 विकेट गेलेल्या 125ला. मी आणि रॉबिन मॉरिस बॅटिंग करत होतो. अच्छा. आणि तिकडनं आम्ही दोघं, त्यांनी काहीतरी 60 केलेले आणि मी 84 केलेले त्या मॅचला. ओके. मग तिकडनं मग कधीच पाठी बघितलं नाही. व्हेरी गुड. आता अशा सगळ्या आठवणी आहेत. पण जे मुंबईत राहणाऱ्याचं जे स्वप्न असतं की मुंबईची कॅप घ्यायची, ती कॅप घेतली मुंबईची, मुंबईकडनं खेळला, चांगला रन्स पण केला. तेव्हा आधी आसामकडनं खेळला होता 5 वर्ष. तर काय फरक वाटला की आसामची रणजी कॅप घेणं आणि मुंबईची रणजी कॅप घेणं? ऑब्व्हियसली स्वतःच्या स्टेटची जी, कारण असं म्हटलं जायचं की इंडिया कडनं खेळणं सोपं आहे, पण मुंबईकडनं खेळणं त्या नक्कीच नाही. स्वतःची स्टेट ही स्वतःचीच असते. तुम्हाला तिकडे कसं आहे की ऍटलिस्ट लाईक करणारे लोक जास्त असतात रादर दॅन हेट करणारे. आसामला मी थँक्यू बोलीन, कारण त्यांनी मला फर्स्ट क्लास प्लेअर बनवला इनिशियली, जेव्हा मी काहीच नव्हतो. मला झोन खेळवलं. मला इंडिया प्रॉयबल्समध्ये मी तिकडनं जाऊ शकलो. सो ते त्यांचेही उपकार मी विसरू शकत नाही, कारण त्यांनी मला चान्स दिला. मला प्राईड आहे की मी मुंबईचा प्लेअर आहे आणि जी कॅप मी आजही मुंबईची कॅप घालताना मला आजही ते प्राईड आहे. आज पण मी जेव्हा रणजी क्लब क्रिकेट खेळतो किंवा क्लब क्रिकेटसाठी जातो, मी ऑलवेज आय वेअर माझी रणजी ट्रॉफीची कॅप किंवा रणजी ट्रॉफीचा टी शर्ट घालतो. कारण ते प्राईड आहे. कारण इकडचं आहे, मुंबईचं आहे म्हटल्यावर मुंबईला ते एक प्राईड फील होतं नेहमी. आम्ही तो लाईन जेव्हा चेस्टवरती किंवा डोक्यावरती घालतो तेव्हा. आणि नुसतंच मुंबईकडनं खेळलं नाही तर मला वाटतं 4 की 5 वेळेस रणजी विजेत्या मुंबईच्या संघात प्लेइंग 5 वेळा मी रणजी ट्रॉफी जिंकलो 8 वर्षामध्ये. त्यातलं सगळ्यात जवळचं अजिंक्यपद कुठलं आहे? जवळचं ऑब्व्हियसली अजिंक्यपद ते आहे जिकडे आम्ही सेमीफायनलला 0-5 होतो अगेन्स्ट बरोडा ऍट बरोडा, आणि 60 रन केले आणि मी तिकडे 66 केलेले. ती फार म्हणजे अमोल कॅप्टन होता. आणि ते वर्ष एक तर एवढं होतं की आम्ही हैदराबाद अगेन्स्ट हरलेलो. मला अजूनही आठवतं की अमोल बोललेला तिकडे, सी यू इन द फायनल इफ यू क्वालिफाय, म्हणजे हरून अमोल बोललेला. आणि गॉड इज ग्रेट, अमोलच्या त्या जे शब्द होते ते खरे झाले. आणि आम्ही फायनल खेळत होतो. फायनलला मग सगळे आले, झहीर आला, सचिन आला, अजित होता. सो ती फायनल आमची बेंगॉल अगेन्स्ट होती, जी आम्ही चांगली जिंकलो. ती पण चांगली झाली फायनल. सो पण ती सेमीफायनल सॉल्ट स्पेशल होते. त्या बरोडाच्या मॅच मध्ये मुंबईच्या 5 विकेट 0वर गेल्या नव्हत्या. मला वाटतं नितीन दलाल तेव्हा मॅनेजर होते आणि त्यांनाही काहीतरी हार्ट अटॅक यायचं बाकी राहिलं होतं. नेमकं काय झालं? नाही, एकदम हे होतं. कारण मला माहिती आहे की आम्ही फर्स्ट इनिंगला 100 रनचा लीड घेतलेला. आणि की बाबा आता 100 रनचा लीड आहे तर आपली चांगली बॅटिंग करू. पण त्याच विकेटवरती मी आधी पण पहिल्या पण इनिंगला बॅटिंग केली. मोती बागला पहिल्या इनिंगला पण बॅटिंग केलेली. तर मी 21 रनला आउट झालेलो तिकडे. तिकडे बॉल काय होतं, जसं दिवस होत होते ना तसे ते क्रॅक होते, ते होल थोडे वाढत होते. आणि आउट स्विंग टाकलेला बॉल अचानक आतमध्ये यायचा, इन स्विंग टाकलेला बॉल अचानक बाहेर जायचा. म्हणजे ऑफ द विकेट सीम होत होता बॉल भरपूर, आणि भरपूर होत होता. म्हणजे तिकडे होत होतं की तुम्ही फुलटॉस बॉल पण मला असं होतं की मी डिफेन्सच कधी मारणार नाही, तिकडे एवढं प्रेशर होतं. मला अजूनही आठवतं की विल्किन मोठा आला आणि मी विल्किनला बोललो पण की विल्किन ये विकेट पे ना फुलटॉस भी मिला, असंच बोललेलो, फुलटॉस भी मिला तो मारना मत. आणि त्यांनी 2 बॉल सोडले आणि 3रा बॉल शॉट मिळाला आणि त्यांनी बाहेर मारायला गेला आणि स्निक लागला आणि पिनल्स आणि इझी कॅच ड्रॉप केला. हो, अच्छा. आणि मी नॉन स्ट्राईक करून शिव्या घाल घातल्या त्याला. आणि त्याला बोललो तेरे को पता नहीं है क्या चल रहा है. मैं बोलो अभी 1 रन का लीड नहीं है और तू शॉट पे शॉट खेल रहा है. मैं अभी आया, मैं इधर से खेल रहा हूँ ना. अर्धा तास मी खेळत होतो तिकडे. तर मी त्याला बांबू दिला. तर ती मग पार्टनरशिप आम्हाला फार क्रुशियल होती. त्यांनी त्या विकेटवरती मग तेव्हा 30 रन केले. आणि ते 30 रन म्हणजे 70-80 रन सारखे होते. आणि मी 66 केलेले. त्याच्यानंतर मी निलेश कुलकर्णी बरोबर थोडी पार्टनरशिप केली. आणि मग असं आम्ही त्या गेम मध्ये आलो आणि 217-18चा लीड मिळाला. एकदा 200 पार केल्यानंतर मग
अमोल सॉल्ड कॉन्फिडंट होता की आपण यांना ऑल आउट करू. आणि मग आम्ही त्यांना आरामात ऑल आउट केला. 110 काहीतरी ऑल आउट केला आणि 70-80 रनने आम्ही आरामात ती मॅच जिंकलो. मला वाटतं 8-9 किंवा 9-10चं सीझन असेल तेव्हा वसीम कॅप्टन होता आणि आपण जिंकलो होतो. फायनलमध्ये 100 केले होते. फायनलमध्ये 100 करणं हे प्रत्येक बॅट्समॅनसाठी एक स्वप्नावत हे गोष्ट असते. ते वर्ष ऍक्च्युली सॉल्ड होते. युपी होते आणि चांगला त्याचा इंडिया टीमचा अटॅक होता. तर इंडिया टीमचाच अटॅक होता. तुमचा हा होता भुवी होता, आरपी सिंग होता, पियुष चावला होता, नंतर प्रवीण कुमार सिंग होता. चांगला अटॅक होता. सो इम्पॉर्टंट हे होतं की त्या वर्षाचं मी तुम्हाला सांगतो की आमचा साहिल कुकरेजा चांगल्या फॉर्ममध्ये होता, पण तो नेमका सेकंड इनिंगला रन करायचा. त्याला ड्रॉप केलेला सेकंड इनिंगला 200 केल्यानंतर ड्रॉप केलेला. कारण अभिषेक नायर अनफिट होता, तो फिट होऊन आला आणि त्याला आतमध्ये घेण्यासाठी कोणाला तरी ओपन जायला पाहिजे. तर मला विचारलं, प्रवीण आणि वसीमने विचारलं की तू ओपन करेगा क्या. मी लगेच सांगितलं हा ओपन करूंगा ना ऐसा संधी काय जोडायची. हा तर तो बोलला की अरे ऐसा नाही तेरे को करना पडेल. हा करूंगा ना मैं. आणि अनफॉर्च्युनेटली ना मी प्रत्येक मॅचला 50 केलेले पण 100 होत नव्हते त्या सीझनला. मला जवळजवळ 7 इनिंगमध्ये 7 इनिंगमध्ये 50 केलेले पण 100 होत नव्हते. तर त्या ह्या इनिंग मध्ये फायनल मध्ये 100 झाले. सो अगेन पण याआधी ओपनिंग केली होती तशी रणजीला कधी. ओपन केलेली मी इव्हन आसामला पण केलेली. पण हा सीझन वेगळा होता कारण मी भरपूर काम केलेलं माझ्या बॅटिंगवरती स्पेशली. कारण माझं काय होतं, माझे हात बाहेर फेकले जायचे. तर मी भरपूर त्या आदल्या सीझनला काम केलेलं आणि मी वेट करत होतो कारण मी बाहेरचा बॉल नको खेळू म्हणून सांगायचे. पण बाहेरचा बॉल मी खेळलो जायचो. का खेळलो जायचो ते मला व्हिडिओ वगैरे बघितल्यानंतर मला कळलं आणि नंतर मी ऑफ सीझनला त्याचं काम केलं की माझा हात कसे मी जवळ ठेवीन. आणि मग ते मी फॉर्च्युनेटली माझ्या सीसीआयला पण ओपनर नव्हता तर मी ऍज अ कॅप्टन ओपन केली तिकडे. आणि मी तो कॉन्फिडन्स जो मला मिळाला त्याच्यावरती मग मी एकदम प्रिपेअर होतो की मग कोणताही बॉल आला तरी मला आऊट नाही करू शकत. आणि मग मी ते ओपन केलं आणि मग असं चांगला सीझन गेला. या दरम्यान वेगवेगळ्या कॅप्टन्सच्या अंडर खेळण्याची संधी मिळाली असेल. मग त्यात सचिन पण मला वाटतं एकदा कॅप्टन होता, अमोल होता, वसीम जाफर होता, तिकडे आसामला अजून कोणी वेगळं कॅप्टन असेल. तर काय प्रत्येकाचे कॅप्टनचा तो स्वतः एक कॅरेक्टर असतो म्हणून तो कॅप्टन बनत असतो. तर प्रत्येकाचे काय क्वालिटीज आहेत किंवा त्यांच्या कॅप्टनशिपचा मुंबईला म्हणा किंवा स्वतःला किती फायदा झाला किंवा काय सांगता येईल प्रत्येकाचे गुण वैशिष्ट्य. पारस माझा पहिला कॅप्टन. अच्छा, पारस एकदम मस्त, म्हणजे शांत आणि लिडिंग फ्रॉम द फ्रंट. स्वतः बॅटिंगला क्रंच सिच्युएशन मध्ये स्वतः बॅटिंग करून हँडल करायचा, बॉलिंग करायचा. तेव्हा निलेश पण कॅप्टन होता मला वाटतं. तो एक एकदम कूल कस्टमर कॅप्टन होता, एकदम शांत आणि बॅक करायचा. सो तो एक चांगला कॅप्टन होता. साईराज अगेन एन्थुझियास्टिक, ही वॉन्ट टू डू बेस्ट अँड बेस्ट अँड बेस्ट. त्याच्यामुळे भरपूरसा असं चिडायचा, अग्रेसिव्ह व्हायचा कारण त्याचे एक्सपेक्टेशन होतं. तो स्वतः करायचा त्याच्यामुळे दुसऱ्यांकडे एक्सपेक्टेशन होतं. तो एक म्हणजे प्रत्येक वेळेला घुसलेला असायचा. त्याच्यामध्ये अमोल एक दुसरा एक कॅरेक्टर होता की ही इज ऑलवेज इन टू इट, ऑलवेज ही वॉन्ट टू गिव्ह हिम हिज बेस्ट 100%. मला हे करायचंच आहे. आणि तो पण एक जसं मी तुम्हाला सांगितलं तो इन्सिडेंट की तो बोलला, हारल्यानंतर तो बोलला सी यू इफ यू क्वालिफाय. गट्स लागतात आणि फक्त बोलला नाही तर त्यांनी करून दाखवलं. सो ते त्याला ते बिलीव्ह टीमवरती असणं आणि मोटिवेट होता, स्वतः मोटिवेट होता, दुसऱ्यांना मोटिवेट करायचा असा अमोल होता. वसीम अगेन एकदम शांत, हुशार, स्मार्ट, कूल, सेम लाईक तुमचा पारस, शांत असायचा, हसरा खेळता माहोल ठेवायचा. सचिन अगेन सचिन होता तर मग काय तुम्हाला टेन्शनच नव्हतं कारण तोच सगळा धुरा सांभाळायचा. त्यामुळे याच्याबद्दल काही बोलू शकत नाही एवढा. म्हणजे फक्त काय की सचिनच्या अंडर प्रत्येक वेळेला ते प्रेशर होतं की बाबा ना आपल्याला चांगलं करायचं आहे, आपल्याला त्याच्या थिंकिंगला मॅच करायचं आहे. कारण सचिनचं थिंकिंगला मॅच करण्यासाठी तुम्हाला लिटरली विचार करावा लागायचा का याचं एक्सपेक्टेशन काय आहे माझ्याकडनं. कारण तो दाखवायचा नाही पण त्याची एक्सपेक्टेशन भरपूर असायच्या. कारण तो स्वतः
प्रत्येक वेळेला यायचा तेव्हा मी हार्डली त्याला बघितलं की तो बॉम्बेच्या टीमला आला आणि लवकर आउट झाला. होतच नव्हतं, व्हायचंच नाही, कधीच बघितलं नाही. सो स्वतः एवढा म्हणजे तो लिडिंग फ्रॉम द फ्रंट होता, तो एक होता. नंतर निलेश कुलकर्णी, इट्स अ बिग बिग व्हेरी अग्रेसिव्ह, व्हेरी अग्रेसिव्ह, आणि अगेन लिडिंग फ्रॉम द फ्रंट होता. नाही विकेट मिळत स्वतः यायचा बॉलिंगला, आणि सो हा एक वेगळा कॅरेक्टर होता. आणि अनफॉर्च्युनेटली जिंकला नाही, पण ठीक आहे, म्हणजे ऍटलिस्ट आम्ही वी डिड वेल. सो वेगवेगळे कॅरेक्टर्स होते ॲज अ कॅप्टन, पण त्यांचा मोटो एकच होता की आम्हाला मुंबईसाठी चांगलं करायचंय, स्वतः चांगलं करायचंय, टीमला चांगलं करायचंय. सो हा तो म्हणजे पहिला पाया होता की आम्हाला टीमला चांगलं जिंकवायचंच आहे ॲज अ कॅप्टन. सचिन सोबत कधी पार्टनरशिप झाले असतील काय माइंडसेट असायचा म्हणजे सचिनचा, आणि नॉन स्ट्रायकरला सोबत घेऊन म्हणजे नेमकं काय रॅपो असायचा? एकदा बॅटिंग मिळालेली सचिन बरोबर, पण त्याची बॅटिंग नुसतं बघायलाच त्याला आवडायचं की तो कसा खेळतोय क्रिकेट. तो खेळताना इझी वाटायचं, इझी होऊन जाईल. नेहमी बोलायचं की हात बघ, हातचे शाईन बघ. तेवढी दूरदृष्टी आमची नव्हती. मी शेवटी काय रिलीज वरलाच बघायचो, म्हणजे एवढं त्याचं होतं. मला अजून एक किस्सा आठवतो की कांगाली खेळत होतो आम्ही, आणि कांगालीला आलेला आणि बॅटिंग करताना CCIला, आणि स्विमिंग ट्रॅक होता. तर मला येऊन बोलला की तू या लेफ्ट आर्म स्पिनरला सांभाळ, बाकीचं मी बघतो. म्हणजे एवढा क्लिअर माइंडेड होता की तू याला जरा बघ, पण तो थोडासा कम्फर्टेबल नव्हता. जेवढा मोठा प्लेअर असून सुद्धा तो म्हणजे किती रिस्पेक्ट द्यायचा क्रिकेटला, की नाही मी कम्फर्टेबल नाहीये, तर तू थोडा वेळ याला पेस बॉलला मी बघ. हाडला की स्विमिंग ट्रॅक होता, थोडंसं डॅम विकेट होती आणि हलत होता, ग्रीन टॉप होता. सो एवढा मोठा प्लेअर येऊन मला तो सांगतो की तू याला बघ जरा, मी बाकीचं मी सांभाळेन. तेव्हा ते आमची थोडी छोटीशी पार्टनरशिप झालेली. आणि पण असे जेव्हा बॅटिंग पार्टनर असतात विकेटवर, तेव्हा तो वेगळा कॉन्फिडन्स येतो. वेगळं असं, कारण स्वतःला त्यांना बघायलाच एवढं सुंदर वाटायचं. वसीम जाफर असताना, वसीम जाफर बरोबर ओपन केली, किती इझी आहे क्रिकेट असं वाटतं शिकायला मिळतं. हा एकदम नाही, शिकायला मिळतो की किती इझिली हे लोक बॅटिंग करतात. वसीम आहे, सचिन आहे, किती इझिली टॅकल करतात, इझिली सोडतात. ते शिकायला, समोर बसून शिकायला भरपूर मिळायचं. भरपूर फरक पडला स्वतःच्या बॅटिंग मध्ये, स्वतःच्या बॅटिंग अप्रोच मध्ये. आणि विनायक ॲज अ बॅट्समन म्हणून सगळ्यांना माहिती आहे, ॲज अ विकेट किपर म्हणून माहिती आहे, पण एक आर्टिस्ट म्हणून पण बऱ्याच जणांना विनायक माहिती आहे, मिमिक्री आर्टिस्ट. ते ग्राउंडच्या बाहेरचे गाणे म्हणणं वगैरे वेगळं, पण ग्राउंड मध्ये किपिंग करत असताना पण बऱ्याचदा काही गोष्टी केलेल्या आहेत. तर त्यात किती खरं तथ्य आहे, किंवा स्लेजिंग आपण सगळे जाणतो, किंवा प्रेशर आणायचं बॅट्समनवर, किंवा थोडंसं अंपायरवर पण इनडायरेक्टली करतो. पण आम्ही ऐकलं की बॉलरनी बॉल जरी बाहेर टाकला असेल तरी विनायकने स्वतःहून भरपूर विकेट्स घेतलेल्या आहेत, आवाज काढून वगैरे. खरं आहे? नाही, आवाज काढायचो मी, पण असं आवाजाने विकेट नाही घेतले, पण मला फक्त अपीलमध्ये विकेट मिळायचे. इनडायरेक्टली त्याचा काहीतरी इफेक्ट होत असेल. हो ना, मी भरपूरशा विकेट, म्हणजे कोणत्याही प्लेअरनी 5 विकेट घेतल्या त्याच्यामध्ये 1 विकेट तर असायचीच आहे. कारण का इव्हेंच्युअली आपण म्हणतो की हा जेंटल्समन गेम आहे, पण एव्हरीवन प्ले फॉर द विक्ट्री, फॉर विन. ते प्रेशर प्रत्येक जण क्रिएट करतो, आणि एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. इट इज वॉर. कारण शेवटी काय की तुम्हाला रणजी ट्रॉफी जिंकायची आहे, तुम्हाला विजय हजारे जिंकायचं आहे, तुम्हाला मुश्ताक अली जिंकायचं आहे. ते कप जिंकण्यासाठी तुम्हाला फेअर राहणं इम्पॉसिबल आहे. आणि त्याच्यामुळेच मॅक्सिमम आता तुम्ही बघाल की मॅक्सिमम राईट्स तुम्हाला अंपायरला दिलेले आहेत, कारण फेअर राहण्यासाठी. कारण ॲज अ प्लेअर तुम्ही फेअर राहूच शकत नाही. तुम्हाला तुमची टीम पहिली येते, नंतर तुम्ही येता. आणि त्याच्यासाठी तुम्हाला या अशा गोष्टी, खोट्या अपील करणं, व्हाईट बॉलला कलेक्ट करून आतमध्ये येणं, या गोष्टी कराव्याच लागतात, जिकडे तुम्ही ब्लफ करू शकता. खरं. पण काही इन्सिडेंट आठवतात किंवा बॅट्समन कधी, ऑफकोर्स बॅट्समनला कळतच असेल की आपण कोणामुळे आउट झालोय, काही आठवणी आहेत? भरपूरशा आठवणी येतात. पारस डोगरा जसं आहे, आम्ही खेळत होतो आणि थोडासा बीट झाला आणि मी उडवला, तर आतमध्ये जाऊन त्यांनी थार BKCला मॅच होती, मला अजूनही आठवत आहे. KFला आउट केलेला मी फायनलला, त्याच जिकडे 100 केलेले. बॅटला झहीरच्या पॅडला लागला आणि मी उचलला डायरेक्ट आणि हे केला, तर तो वैतागलेला माझ्यावरती. मी आलो तेव्हा मला भरपूर चावत होता. सो अशा भरपूरशा गोष्टी आहेत. गौतम गंभीरला भरपूर असं स्लेजिंग करून आउट केलेलं आहे.
कारण काय खोटं आऊट करावंच लागतं. एक मॅच मी तुम्हाला सांगेन, एक रमेशच्या बॉलिंगला एक आऊट केलेला आणि सेमीफायनल होती ती. त्या फायनलला आम्हाला क्वालिफायला सौराष्ट्राला फक्त तो दिवस खेळून काढायचा होता आणि त्या राजकोटला हैदराबादला होती. ओके, अच्छा. हैदराबादला जे आम्ही जिंकलेलो सेमीफायनल, जिकडे सचिननी 100 केलेले. आणि ती फक्त काहीतरी ह्याच्यावरती होती की ती फक्त खेळून काढायचं होतं आणि ती खेळून काढली असते तर ते क्वालिफाय झाले असते आणि आम्ही क्वालिफाय झालो नसतो. ओके ओके, असं काहीतरी होतं. आणि नेमकं मी तो आऊट केला. तो मकना कोणतरी होता त्यांचा लेफ्ट आर्म पेस बॉलर, त्याला आऊट केला, उडवला. साहेबा होते, लागला पण नव्हता, तर मी उडाला आऊट केला आणि आम्ही आज नाही जात तर पाऊस पडला. तुम्ही अपील करून डायरेक्ट आत गेला? हा, म्हणजे अपील केली, आऊट दिलं. अच्छा अच्छा. आणि जस्ट आम्ही आतमध्ये नाही झालं आणि पाऊस पडला. हो, अच्छा. समजा तो टायमिंग 2 ओव्हर खेळून काढला असतं तर कदाचित आम्ही क्वालिफाय झालो असंही झालं. अच्छा अच्छा. सो अशा सगळ्या गोष्टी काही आवश्यक होतात. मगाशी मी कॅप्टन्सचा अनुभवाचा प्रश्न विचारला, तसंच बॉलर्स बद्दल मला विचारायचं की एक बॉलर्सला किपिंग केलेली आहे. मग अजित आगरकर असेल, मुनाफ पटेल असेल, आता रमेश पवारचा उल्लेख केला, निलेश कुलकर्णी असेल, तर कुठल्या बॉलरला किपिंग करणं जास्त एन्जॉय केलं आणि कोणाला जास्त किपिंग करणं टफ होतं? कारण टर्निंग ट्रॅक्सवर म्हणा किंवा स्पिनर्सला मुंबईचे एक दिग्गज स्पिनर्स होते, साईराज असेल, निलेश कुलकर्णी ला किपिंग करणं चॅलेंजिंग होतं. अच्छा. आणि स्पेशली तेव्हा जेव्हा तो पाय पकडून टाकायचा आणि रफ मध्ये टाकायचा, तर रफ मधला बॉल त्याचा पेस होता, बाउन्स होता, वरनं टाकायचा. रमेश चॅलेंजिंग होता, कारण बॉल त्याचा नेहमी बॅट अँड पॅड मधनं यायचा, इनसाइड यायचा, स्टम्पिंग यायचे. सो हे 2 बॉलर. साईराज ला चांगलं होतं मला, कारण अवे बॉल होता तर बाहेर यायचा तर मिळायचा, साईट व्हायचा. हा, निलेशचा कसं आहे, बॉल हातमधला पण बॉल तेवढाच शार्प यायचा जेवढा तो बॉल टर्न व्हायचा. रमेशचा बॉल टर्न व्हायचा, पण रमेशचा कसं ऑफ द विकेट बाउन्स व्हायचा, तर त्याच्यामुळे थोडासा डिफिकल्ट होता. पण तेच एन्जॉयमेंट होती मला, कारण माझे स्किल दाखवायला असेच बॉलर पाहिजे आणि त्याच्यामुळे माझं किपिंग मध्ये नाव झालं. कारण यांच्या बॉलिंगला मी नुसते कलेक्ट नाही केले तर चांगले चांगले कॅचेस पण पकडले. आणि पेसर्स मध्ये झहीर खान थोडासा डिसेप्टिव्ह होता, कारण त्याचे बॉल सीम वरती पडायचे आणि ते लेट हलायचे, स्पेशली एज लागलेले बॉल पण हलत यायचे. तो होता. धवल कुलकर्णीचे सेम व्हायचे, कारण सीमवर पडून पाठीमागे हलायचा बॉल. अजित वेगळा हे होतं, कारण अजितचे बॉल स्किड व्हायचे, त्याच्यामुळे आलेले कॅच शार्प यायचे. तर तो एक वेगळा हे होता. तर त्याच्याप्रमाणे प्रत्येक बॉलर प्रमाणे मला किपिंगचा स्टाईल माझा चेंज करावा लागायचा, किंवा अलर्टनेस माझा, अँटिसिपेशन माझं चेंज व्हायचं. आणि ते नुसतं त्याच्यावरती नव्हतं की तुम्हाला डिस्टन्स किती कव्हर करायचं आहे, कुठच्या डिस्टन्सला मला कॅच मिळेल, कुठच्या डिस्टन्सला मी रिस्क घेऊ शकतो, कुठच्या डिस्टन्सला रिस्क घेऊ नाही शकत, काय सिच्युएशन आहे. असं भरपूर वेळा झालं. आता कर्नल सिंगला आम्ही खेळायचो दिल्लीला, ती लो बाउन्सवाली विकेट आहे. तर अमित पांगनीस खेळत होता रेल्वेसाठी, आणि पुल करताना मी 1 हँडेड कॅच पकडलेला लेग स्लिपला. अच्छा. अजित आगरकरच्या बाउन्सरला. हार्डली 7 फुटावरती होतो, 7-8 फुटावरती, आणि पुलला कॅच पकडला. सो ते एक कुठे कॅच मिळेल, कसा मिळेल, किती तुम्हाला रिॲक्शन. आणि याच्यामध्ये सगळं हे करताना मला आज मला माहिती होतं की माझा फिटनेस मला भरपूर कामाला आला. तुम्ही हे सगळे फिटनेसमुळे या मी गोष्टी करू शकतो. फिटनेस जर नसेल तर मी त्या गोष्टी अँटिसिपेशनच्या नंतर येतात, कारण मला तेवढा कॉन्फिडन्स नव्हता की मी समजा पुढे उभा राहतो आणि पूल टाकलं तर मी पोहोचू शकतो की नाही. पण तुमच्या फिटनेस आणि ॲजिलिटीवरती तुम्हाला आयडिया येते की मी कुठे याचा कॅच पकडू शकतो. फिटनेसच्या मागे असं म्हणतात की नॅचरल ॲथलीट असणं खूप फायद्याचं असतं. हा फिटनेस नॅचरली होता किंवा मेहनत पण अर्थात घेतली असेल? नाही, फिटनेस कधी नॅचरल नसतो, कारण फिटनेस करण्यासाठी तुम्हाला सेल्फ मोटिवेट होणं फार गरजेचं असतं. वेगळी मेहनत घ्यावं लागते. हा, तुम्हाला जाऊन तिकडे स्वतः धावायचं, स्वतः जिम करायचं, याच्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली तिकडे स्किपिंग करायचं, किंवा यांच्यासाठी तुम्हाला विल पॉवर ती जनरेट करावी लागते. ती विल पॉवर इनबिल्ट असावी लागते, किंवा तुम्हाला हाऊ बॅडली यू वॉन्टेड, तुम्हाला किती ती गरज आहे त्याच्यावरती तुमची ती विल पॉवर वाढते, किंवा तुम्ही ते जाता जिम मध्ये. आता आजच्या तारखेला मी जिम मध्ये जात नाही, आता आवश्यकता नाही. पण तेच जर मला खेळायचं असेल
आता मी ओव्हर 50 खेळतो, तर मग ओव्हर 50 खेळायच्या अगोदर मी मग ट्राय करतो की मी एक 15-20 दिवस जिम करीन, थोडंसं धावीन, जॉगिंग करीन, नाही तर अदरवाईज जाणं होत नाही. बरोबर. तर प्रत्येक तुमच्या त्या प्रमाणे तुम्हाला जर बेस्ट व्हायचं असेल तर तुम्हाला ते फिटनेस करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला दुसऱ्यांना हरवायचं, कारण मी नेहमी सांगतो की कॉम्पिटिशन, तुमची कॉम्पिटिशन दुसरं कोणी नसतं, तुमची कॉम्पिटिशन तुम्ही स्वतः आहे. खरं आहे, बरोबर. आणि हीच कॉम्पिटिशन कंटिन्यू ठेवण्यासाठी मग मुंबईकडनं खेळल्यानंतरही मला वाटतं शेवटचे काही 1-2 सीझन त्रिपुराकडनं पण खेळला होता. तर त्रिपुराकडनं खेळण्याचा निर्णय आणि तो तिथला अनुभव काय सांगता? ऍक्च्युली मुंबईकडनं खेळणं मी कधी बंद करणार नव्हतो, पण एक विकेट किपर सिलेक्टर होता तेव्हा तो माझ्या पाठी लागलेला की नाही याला आता काढा, आता झालं याचं हे झालं, तेव्हा मला थोडंसं मी हर्ट झालो. ओके. तर मी तेव्हा मग विचार केला की बाबा हे आपण लास्ट इयर खेळू, जिकडनं ड्रॉप होऊ तिकडनं. मी इमोशनल होऊन ऍक्च्युली पहिल्या मॅचलाच प्रवीण आमरे होतं, आला की वसीम कॅप्टन होता, तर तेव्हाच मी सांगितलं की मी आयदर मी ड्रॉप झालो तर मी इकडनं क्रिकेट माझं बॉम्बेसाठी सोडीन, किंवा जे फायनल खेळलो तर फायनल वरनं मी सोडीन. मी पहिल्या मॅचलाच सांगितलं. अच्छा, हे कधी 10ची गोष्ट? हा, 10ची गोष्ट, जी आपण 6 रननी जिंकलेलो लास्ट माझी रणजी ट्रॉफी. सो त्या मॅचला पण मी 60 आणि 84 केलेले फर्स्ट इनिंगला स्विमिंग ट्रॅकवरती. करेक्ट, बरोबर. ती मॅच मला अजूनही आठवते. सो आणि ती तिकडनं मी सोडलेलं, म्हणजे चांगल्या नोटवरती मी सोडलेलं, जिकडे मी चांगला परफॉर्मन्स केलेला. पण फक्त तेवढंच झालेलं की मी इमोशनल झालेलो की असंच मी एवढं चांगलं करत असताना पण कोणीतरी एक येतो आणि तुम्हाला बोलतो की याला ड्रॉप करा असं, आणि त्याच्यामुळे मग मी ते डिसिजन घेतलं. ओके. आणि मग त्याच्यामुळे मग मी त्रिपुराला गेलो की मला 100 माझ्या फर्स्ट क्लास गेम कम्प्लीट करायचे होते. आणि नेमकं तिकडनं मला त्यांनी बोलवलं, तर मी बोललो चल आपण खेळूया इकडनं, म्हणून तिकडनं खेळलो. ओके. त्यानंतर जी सेकंड इनिंग सुरू झाली कोच ॲज अ कोच म्हणून, तर हे खेळत असतानाच कुठेतरी आपल्या डोक्यात असते की आपण याही फील्डमध्ये आपण कॉन्ट्रीब्यूट करू शकतो, तर कोच होऊ शकेल किंवा मी कोचिंग करू शकेल रणजी टीमला वगैरे, हा विचार केव्हा आला होता आणि मग ती सुरुवात कशी झाली? नाही, जसं सांगितलं ना की 2010ला जसं मी रिटायरमेंट मुंबईला दिली, तसंच माझं एक म्हणजे पर्सनल कोचिंग चालू झालेलं. कारण एक माझ्या सीसीआयचा एक मेंबर होता, तो मला बोलला की माझ्या मुलाला तुझ्यासारखं बनवायचं आहे, तर तू कोच कर. तेव्हा मी कोचिंगचा एवढा विचार नव्हतो करत, पण तो बोलला नाही तू कोच तू कर त्याला, तुझा एक्सपिरियन्स त्याला सांग. आणि असं माझं कोचिंगचं करिअर झालं 2010 मध्ये. ओके. सो तेव्हा झालं ते, मग त्याला मी घडवला, तो अंडर-19ला पण मुंबईला खेळला, आणि असं माझं ते कोचिंग करिअर चालू झालं. आणि नंतर जसं मी कोचिंग करायला लागलो तसं मग अंडर-23चं मला मिळालं. मुंबई अंडर-23 जिंकलो पण होतं मला, आपण जिंकलो त्या वर्षी, आणि चांगले प्लेयर्स मिळाले, आणि त्याच्यामधले मॅक्सिमम प्लेयर्स मुंबईला खेळले. आपला तुषार देशपांडे खेळला, तुमचा शम्स मुलाने खेळला, हा खेळला, काय नाव, तनुष पण होता का? नाही, तनुष नव्हता. आदित्य धुमाळ खेळला. नंतर अजून एक लेफ्ट हँड स्पिनर होता, तो खेळला. शिवम दुबे खेळला. आपला नाव याचं सूर्यकुमार यादव होता अंडर-23ला, तो खेळला. सो भरपूरसे प्लेअर खेळले. तिकडनं मग जेव्हा मुंबईचा जेव्हा कोच झालो तेव्हा तिकडनं भरपूरसे प्लेअर मग इंडिया ए आणि इंडियाला खेळले. त्यासोबतच मला वाटतं पर्सनल कोचिंग पण केलेलं आहे रॉबिनला पण. हो, रॉबिन उत्तप्पाला केलंय. नंतर मग तो मुत्तुस्वामी जो इंग्लंड नाही साऊथ आफ्रिकेला जो आम्ही 100 केले लेफ्टी बॅट्समन, त्याला 1-on-1 केले भरपूर इंग्लंडमध्ये. असे काही 2-4 प्लेअर आहेत त्यांना मी 1-on-1 केलेलं आहे. मुंबईचा मला वाटतं कोविडच्या आधी 2 सीझन मुंबईला रणजीला कोचिंग केलेलं आहे, 17-18 किंवा 18-19. तो पिरियड थोडासा स्ट्रगलिंग होता, कारण तेवढा चांगला परफॉर्मन्स झाला नाही. ऍज अ कोच मुंबईच्या त्या परफॉर्मन्सकडे कसं बघितलं जाते, किंवा स्वतः कोच म्हणून मी अजून काय करू शकलो असतो, किंवा काय झालं? चांगली अपॉर्च्युनिटी होती मला की स्वतःला अजून प्रस्थापित करायचे, मी ट्राय पण केलं. पण तेव्हा जे मला आतमध्ये सिनियर ज्युनियर असे ग्रुप होते, आणि ते थोडेसे मला हँडल नाही करता आले. ते मला शिकायला मिळालं. ओके. की हे म्हणजे कोचिंग मध्ये कोचिंग तर पाहिजे, पण मॅन मॅनेजमेंट ऍक्च्युली रणजी ट्रॉफीला मॅन मॅनेजमेंटच इम्पॉर्टंट आहे. तिकडे मी थोडासा कमी पडलो.
ते मी शिकलो आणि आता म्हणून मला हे चांगलं करता आलं बिहारला. सो भरपूर शिकायला मिळालं. मी निगेटिव्ह तर काही जास्त विचार नाही करत, पण याच्यामुळे मला शिकायला भरपूर मिळालं. तर प्लेयर्सनी जे प्लेयर्स होते, मोठे प्लेयर्स आणि जे लहान प्लेयर्स होते, सूर्या पण कॅप्टन होता त्या सीझन. हो, सूर्याला नेक्स्ट इयर मी कॅप्टन केलेला, कारण तो फार हुशार आहे, टीमला नेहमी घेऊन चालतो. सो त्याच्यामुळे तो पण कॅप्टन होता माझ्या दुसऱ्या वर्षी. आणि चांगलं नाही, आम्ही चांगलं केलेलं, कारण विजय हजारे आम्ही 10 वर्षानंतर फर्स्ट टाइम जिंकलेलो. सो विजय हजारेंनी स्टार्ट केलेलं. अनफॉर्च्युनेटली रणजी ट्रॉफीमध्ये चांगलं करू नाही शकलो. दॅट इज इट्स अ पार्ट अँड पार्सल ऑफ क्रिकेट कोचिंग. कारण काय होतं, कोचिंग बाहेरून तुम्ही काही काही गोष्टी तुमच्या हातात नसतात. तुम्हाला वेट करावं लागतं, तुम्हाला थांबावं लागतं, तुम्हाला शिकावं लागतं, तुम्हाला ते शिकून परत इम्प्लिमेंट करावं लागतं. त्याच्यामुळे भरपूरसा वेळ जातो. आणि मी हा विचार करेन की ते 2 वर्षात मी ॲज अ टीम चांगलं नाही केलं, पण मी ॲज अ प्लेअर, ॲज अ कोचेस, ॲज अ प्लेअर इंडियाला भरपूर दिली. कारण त्याच्यानंतर इंडियाला तुमचा सूर्यकुमार खेळला, दुबे खेळला, शार्दूल आणि श्रेयस अय्यर तर खेळतच होते, पण स्पेशली सूर्या आणि दुबे त्याच्यानंतर खेळले. इंडिया ए भरपूर प्लेअर खेळले. तुषार देशपांडे इंडिया खेळला, शम्स मुलानी इंडिया खेळला, लाड इंडिया खेळला. सो तेव्हा तर मी नेहमी ऑलवेज पॉझिटिव्ह हा विचार करतो की त्याच्यामधनं माझे समजा हे नाही चांगलं झालं तर मी अजून काय चांगलं. तर त्यावेळेला भरपूरसे प्लेअर इंडियाला आणि इंडिया एला भरपूर प्लेअर खेळले. आज सूर्या इंडियाच्या T20 टीमला वर्ल्ड कप मध्ये लीड करतोय. आपल्या आधीचा वर्ल्ड कप त्यांनी जिंकून दिला त्याच्या कर्णधारपदाखाली. सूर्या ॲज अ कॅप्टन तेव्हा रणजीमध्ये खूप जवळून बघितलं असेल. मुंबईनी कदाचित सूर्याला ॲज अ कॅप्टन तेवढा लॉंग रोप दिला नसेल किंवा थोडासा अन्याय पण झाला असेल. ॲज अ सूर्या बॅट्समॅन म्हणून तर सगळ्यांना माहिती आहे, पण ॲज अ क्रिकेटर आणि खास करून कॅप्टन लीडर म्हणून कसं बघितलं? नाही, स्मार्ट आहे, भरपूर स्मार्ट आहे. क्रिकेटिंग ॲक्युमेंट त्याला फार चांगलं आहे. त्याचं तुम्ही बघता, म्हणूनच तो आज इंडियाला पण 23ला इंडियाच्या 2020ला पण तो कॅप्टन आहे आणि वर्ल्ड कपला कॅप्टन आहे. मोठी गोष्ट आहे. मी त्याला बॅक केलेला. आला की भरपूरसे सिलेक्टर्स नाही सांगत होते, पण मी त्याला बॅक केला, कारण त्याच्या ही इज केपेबल ऑफ इट. तर तो स्वतः क्रिकेटर आहेच. गेम चांगला ओळखतो, आपल्या प्लेयर्सना चांगला ओळखतो, आपल्या प्लेयर्सना एकत्र ठेवतो, स्पेशली यंगस्टर्सना त्याच्याबरोबर राहायला आवडतं. आणि असे फार कमी कॅप्टन आहेत जे यंगस्टर्स बरोबर टाइम स्पेंड करतात. सो ही एक चांगली क्वालिटी आहे त्याच्याकडे. आणि ऑलवेज रेडी टू ओपन माइंडसेट आहे. असं नाही की मी सांगतो तेच खरं किंवा कारण काय की ऑलवेज कोचेसना कॅप्टन बरोबर राहावं लागतं प्रत्येक वेळेला. कोचेस कारण काय तोच एक जरिया असतो, डिसिजन तो घेतो. त्याच्यामुळे कोचेसना त्यांना बॅक करावं लागतं, त्यांच्याबरोबर राहावं लागतं. इव्हन तो कधी कधी चुकीचं डिसिजन घेतलं तरी त्यांना बॅक करावं लागतं. सो हा कॅप्टन कोचचा एक कॅप्टन आहे, कारण याला थोडंसं नॉलेज असल्यामुळे काय होतं की कोचचा भार हा फार कमी होतो. तेच झालं आता मी जेव्हा बिहारचा कोच होतो, आमचा कॅप्टन हुशार होता, स्मार्ट होता आणि लिडिंग फ्रॉम द फ्रंट होता. त्याच्यामुळे हे जे रिझल्ट दिसले ते त्याच्यामुळे दिसले. बिहारला कोचिंग करणं हे टोटली वेगळं चॅलेंज होतं, कारण अर्थात सगळ्या संघटनांमध्ये पॉलिटिक्स असते, वेगवेगळे राजकारण असतात. आणि बिहारचं क्रिकेट असं होतं की जिथे रणजी टीममध्ये हा संघ बराच वर्ष खेळत नव्हता. त्यानंतर मग त्यांना पुन्हा संधी मिळाली. मग तिथलं लोकल क्रिकेट तेवढंच हे नसेल. खास करून मला वाटतं रणजी हंगामाच्या सुरुवातीला कुठला कॅम्प पण तुमचा झाला नव्हता. 1-2 दिवस आधी टीमला जॉईन झाला होता ॲज अ कोच म्हणून. तर काय चॅलेंजेस होते तिथले वेगळे, आणि आज प्लेट ग्रुपचं अजिंक्यपद पटकावल्यानंतर त्या चॅलेंजेस 5-6 महिने मागे जाऊन बघितल्यानंतर कसं वाटतं? मला एकच फायदा झाला, जसं मी सांगितलं की मी जे मुंबईच्या त्या 2 वर्षामध्ये शिकलो, त्याचा फायदा मला तिकडे इम्प्लिमेंट करायला झाला. की मला मॅनेजमेंट कसं सिलेक्टर्सना आणि लोकल त्यांना घेऊन कसं खेळू शकतो. हालाकी मग मी युजली अग्रेसिव्हच आहे, क्रिकेटच अग्रेसिव्ह खेळलो, त्याच्यामुळे कोचिंगमध्ये पण ते अग्रेशन येतं. त्याच्यामुळे भरपूरशा काही अशा प्लेयर्स जे टीममध्ये बसत नव्हते त्यांना खरं सांगणं मला गरजेचं होतं. त्यांना मी खरंही सांगितलं.
त्यांना पटवून दिलं खरं, असं नाही की खरं सांगितलं, आणि त्यांना बॅक पण केलं. सो ते जे मॅनेजमेंट मी मिस केलेलं ते मला तिकडे कामाला आलं. सो मुंबईचं जे 2 वर्षाचं माझं कोचिंग मी जे शिकलो ते मला तिकडे अक्षरशः कामाला आलं. कारण अदरवाईज मी जे इकडे कोचिंग केलेलं तेच जर तिकडे केलं असतं तर तिकडे तर मी म्हणजे ॲज अ टीम चांगलं केलं नसतंच, आणि मार खाऊन आलो असतो ते वेगळं झालं असतं. म्हणजे तिकडे जे पॉलिटिक्स चालतं त्याप्रमाणे. बरोबर. पण न मार खाता, धमक्या तर मिळाल्या भरपूर, पण न मार खाता इकडे आलो आणि यशस्वी होऊन तीच एक मोठी मला पदवी माझ्यासाठी इम्पॉर्टंट होती. सो चॅलेंजिंग आहे ऑब्विसली, पण एक नक्की आहे की टॅलेंट आहे बिहारमध्ये आणि भरपूरसे टॅलेंटेड प्लेअर आहेत. फक्त त्या टॅलेंट प्लेअरना मी बॅक केलं. माझे 15 मधले 11 प्लेयर सगळ्या टीम मध्ये तेच होते. ऑलमोस्ट 11 नाही तर 10 प्लेयर, 9 ते 10 प्लेयर चेंज व्हायचा. 9 ते 10 प्लेयर तेच होते जे 2020ला वन डेला, आणि हे फक्त ते 5 ते 6 प्लेयर होते ते चेंज होत होते, रोटेट होत होते. त्याच्यामुळे मला हा तो रिझल्ट आहे तो निघाला, हा मिळाला. पण प्रेशर असायचं की याला खेळवताना? ऑब्व्हियसली प्रेशर होतं, भरपूर प्रेशर होतं, किंबहुना मुंबईपेक्षा जास्त प्रेशर होतं. कारण होतं काय की भरपूर पॉलिटिकल प्रेशर होतं, असोसिएशनचं प्रेशर होतं, प्लेयर्स खेळवायचं काही प्रेशर असतं, तर ते प्रेशर होतं. तिकडे लोकल ऑथॉरिटीज काही आहेत, त्यांचे प्लेयर नाही खेळवलं तर त्यांचं वेगळं प्रेशर होतं असोसिएशनवरती, जे नॅचरली माझ्यावरती होतं. सो हे किंबहुना कसं ॲडजस्ट करायचं आणि कसं, कारण कसं आहे की तुम्ही सिस्टीममध्ये राहिल्यावरती तुम्ही सिस्टीमच्या अगेन्स्ट जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर राहून चांगले रिझल्ट आम्ही कसे करू शकतो, कसं ॲडजस्टमेंट करून करू शकतो. मग ती कुठची टीम असो, बिहार असो, मुंबई असो, त्रिपुरा असो, कुठची असो, ह्या गोष्टी सगळीकडे होतात. तर सगळीकडे तुम्हाला कसं वेगवेगळ्या प्रकारे ॲडजस्ट करायचं, आणि शेवटी तुम्हाला ते ॲडजस्ट करूनच पुढे जावं लागतं. इव्हन मला वाटतं रणजी हंगाम सुरू झाला तेव्हा पहिल्या मॅचच्या आधी बिहार क्रिकेट संघटनेचे सिलेक्टर्स होते तिथे, पण नंतर बीसीसीआयने सिलेक्टर्स अपॉइंट केले होते बिहारची रणजी टीम निवडण्यासाठी. मग चेतन शर्मा असेल, सलील अंकोला आणि अजून हरविंदर सिंग होता. त्याच्यामुळे भरपूर फायदा झाला मला. कारण काय होतं झालं की लोकल सिलेक्टर कधी कसं होतं की ते त्यांचे प्लेयर्स पण घेऊन यायचे, पण बीसीसीआयने सिलेक्टर्स दिल्यामुळे बीसीसीआय कारण इन्व्हॉल्व्ह झाली त्याच्यामध्ये. कारण जसं तुम्ही लास्ट हंगामामध्ये गेलं, मुंबईच्या अगेन्स्ट 2 टीम आलेल्या, तर ते होऊ नये म्हणून बीसीसीआयने काळजी घेतलेली ऑलरेडी. आणि त्याच्यामुळे तिकडच्या पदाधिकाऱ्यांना पण ते माहिती होतं की बाबा बीसीसीआय आहे, त्याच्यामुळे दे आर ऑल्सो आन्सरेबल. आणि किंबहुना त्यांनी मग एक चांगलं, तुमचं चेतन शर्मा सर होते आणि हरविंदर होते, तर हे 2 चांगले सिलेक्टर लागल्यामुळे मला थोडंसं इझी झालं. जे मला कोण टीममध्ये पाहिजे होतं, तर मला हे मिक्स अँड मॅच याच्यामध्ये मला ते करता आलं. आणि बिहारच्या क्रिकेटचं आपण चर्चा करतोय, बिहार प्लेट ग्रुपचं अजिंक्यपद पटकावतंय, आणि एक खेळाडू असा आहे ज्याचं नाव घेतल्याशिवाय मला वाटतं हे अजिंक्यपद मिळू शकलं नसतं, तो म्हणजे वैभव सूर्यवंशी, जो भारतीय क्रिकेट पण सध्या खूप चर्चेत आहे कारण त्याच्या नॅचरल गेममुळे. काय वैभव सूर्यवंशीला जवळून खेळताना नेट्समध्ये बघितलं असेल, कोचिंगमध्ये बघितलं असेल, मॅचमध्ये बघितलं असेल, काय वेगळं आहे त्याच्याकडे? नाही, एक तर बेखौफ प्लेअर आहे, अजिबात घाबरत नाही तो कोणालाही, आणि त्याचा नॅचरल गेम खेळतो, हे चांगली गोष्ट आहे. सो मी त्याला जास्त ॲडवाईस जास्त देत नव्हतो, कारण मला हे नको होतं की तो डिफेन्सिव्ह व्हावं. नाही, त्यांनी नॅचरल, फक्त त्याला एवढंच बोलतो की तू मॅक्सिमम जेवढं खेळशील तेवढं बघ, तू जेवढं मॅक्सिमम खेळशील तेवढं टीम चांगल्या सिच्युएशनमध्ये, तू जर लवकर आउट झाला तर टीम थोडंसं खराब सिच्युएशन मध्ये असेल. सो दॅट इज युअर प्रायोरिटी की तुला किती टीमला तुझं योगदान द्यायचंय. सो आणि बाकीचं काय की मोठा प्लेअर आहे, IPL खेळतोय, त्याला माहिती आहे डूज अँड डोन्ट्स माहिती आहे त्याला फक्त मी एवढंच सांगायचो की समोरचे प्लेअर तुला कुठे कुठे आउट करू शकतात, एवढंच सांगायचो. म्हणजे एक तर आहे तुला बाउन्सरवर, एक तर आहे स्लोअरवर किंवा यॉर्कर, आणि ते तू जर 1-2-3 तू ते गोष्टी सांभाळल्या तर तू रन्स तर करणारच आहे ते. म्हणजे तो, आणि त्याच्याकडे काय त्याचं बॅटस्पीड चांगलं आहे, आणि बॅटस्पीड असून सुद्धा तो आडवे शॉट नाही खेळत. तर तुम्ही बघितलं असेल त्याची बॅटिंग, समोरचे सगळे व्हर्टिकल शॉट खेळतो, जे शॉट येतात ते
हॉरिझॉन्टल शॉट घेतो. अदरवाईज त्याची असे नाहीत की तो पुढच्या बॉलला पण आडवा मारेल किंवा इकडे मारेल असं नाही करत. तो जे बॉलला मेरिट वरती खेळतो आणि त्याच्यामुळे तो थोडा कन्सिस्टंट आहे. हालाकी तो अजून मॅच्युअर्ड नाहीये, तो हळूहळू मॅच्युअर्ड होईल. कारण हार्डली 14चा आहे, सो 15चा असेल मे बी. तर ते थोडंसं मॅच्युरिटीला वेळ लागेल. जसं तो खेळेल आणि फेल्युअर होईल, जसं फेल्युअर होईल तसं त्याला अजून चांगलं शिकायला मिळेल. तर व्हाईट बॉलचा प्लेअर आहे, पण त्यांनी 2 मॅचेस केला तर एका मॅचला 96 केलेले रणजीमध्ये. हा रणजी ट्रॉफीला. तर तो म्हणजे युटिलिटी प्लेअर आहे. लेफ्ट ऑन स्पिन टाकतो, इन्व्हॉल्ड असतो, इन्व्हॉल्वमेंट चांगली आहे. इव्हन तो वर्ल्ड कपला गेलेला तरी तिकडनं फोन करायचा, सर ये है क्या लग रहा है, ये विकेट कैसा है, तो इन्व्हॉल्ड होता. हा, सो तो भरपूरशा म्हणजे चांगल्या त्याच्या क्वालिटीज आहेत आणि त्याच्यामुळे तो मोठा प्लेअर होईल अशी शक्यता आहे. मोठा प्लेअर होणारच नक्की, कारण त्याच्याकडे जसा तो बॅट स्पीड आहे आणि जसा तो खेळतो नक्कीच त्याच्याकडे एक्सपेक्टेड आहे. सचिनला लहानपणी खेळताना बघितलंय, म्हणजे शालेय क्रिकेटमध्ये जेव्हा 15-16 वर्षाचा होता. आता वैभवला त्याच एजमध्ये खेळताना जवळून बघितलंय. काय दोघांमध्ये काही साम्य वाटतंय? सचिन सारखा कोणी नाही होऊ शकत. नाही, सचिन सारखा कोणी नाही होऊ शकत. कोणी नाही. इज अ गॉड ऑफ क्रिकेट. ही विल रिमेन गॉड ऑफ क्रिकेट. त्याला कोणी रिप्लेस नाही करू शकत. कितीही मोठा प्लेअर आला तरी रिप्लेस नाही. नक्कीच. म्हणून 22-23 वर्ष सातत्यानं परफॉर्मन्स करणं शक्य नाही. मला त्यांनी जेव्हा तो रेकॉर्ड केला तेव्हा मला विचारलेलं की सचिन मिळवलं नाही, सचिनची तुम्ही कम्पेअर करूच शकत नाही याला. बाकी बाहेर कोणाची कम्पेअर करा, पण सचिनची कम्पेअर नाही करू शकत. सचिन इज सचिन, ओनली सचिन. खरं आहे. आणि म्हणूनच सचिन नेहमीच क्रिकेटची जेव्हा चर्चा येईल सगळ्यात पहिलं नाव सचिन जाईल. म्हणून ब्रॅडमन आणि सचिन. मला आता मी तुमच्याबरोबर बोलतो, पण आताही तो कुठे ना कुठेतरी कोणाशी ना कुठेतरी क्रिकेट बद्दलच बोलत असणार. खरं आहे. एवढं मी आता एवढं शुअर आहे. खरं आहे. नक्कीच. खूप मजा आली ही चर्चा आपल्या आजच्या या इंटरव्ह्यू मध्ये. आणि क्रिकेटपटू नेहमी कसा शिकत असतो, म्हणजे तो क्रिकेट खेळत असताना शिकत असतो, क्रिकेट प्रशिक्षक म्हणून शिकत असतो, आणि म्हणूनच तो प्रत्येक पायरीवर चांगली कामगिरी करत असतो. हे आजच्या आपल्या चॅम्पियनच्या चर्चेतून, गोष्टीतून आपल्याला लक्षात येईल. विनायक, पुन्हा एकदा थँक्यू व्हेरी मच. गोष्ट चॅम्पियनची मध्ये आपले अनुभव शेअर केले त्याबद्दल. पुन्हा भेटूया एका नव्या चॅम्पियनचा. आज इथेच थांबूया. नमस्कार.